जे काय 2-3 दिवसापासून चाललंय, काही समाजकंठक जे काही आमच्या पंकजाताईला अपशब्द बोलणे, पोस्ट टाकणे, हे ओबीसी कधीही खपून घेत नाही, घेणारही नाही। आता वो म्हणले हार जीत चालू असते, हार जीत तर चालूच असते। एवढं 25-30-40 वर्षे मुंडे साहेबांनी राजकारण केलं, कधी जात पात कधी आणली नाही आणि जातीपातीवर कधी गेले नाही। सर्व आम्ही ओबीसी जे काही सर्व आम्ही ओबीसी जण आहेत, ठामपणे पंकजाताईच्या पाठीमागे उभा आहेत। आणि जो कोणी इथून पुढं एखादा समाजकंठक बोलन किंवा एखाद्या समाजाला बारीक लेखीन, त्याला आम्ही ओबीसी सर्व ओबीसी सोडणार नाही, सुट्टी देणार नाही। लोकनेत्या पंकजाताई मुंडे साहेब यांच्या बद्दल आक्षेपार्थ पोस्ट टाकणाऱ्या एक समाजकंठकाच्या विरोधात आज पाथडी बंद करून ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्याचं आयोजन केलं। आणि या मोर्चामध्ये कुणीही कोणाचं मत मानलं नाही, एक मूक मोर्चा टाईपचा मोर्चा होता। हा एक अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांचं कुठंतरी निषेध करण्याचा हा विषय होता। खरं पाहता आज महाराष्ट्रभर जर परिस्थिती पाहिली तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी जाणून बुजून केलंय। आणि समाजामध्ये वाद होणं दोन समाजात, ते कोणालाही महाराष्ट्राला सर्वसामान्याला परवडणार नाही। आजच्या निषेध मोर्चामध्ये एवढीच भूमिका सगळ्यांनी मांडली। पण ते ही परिस्थितीमध्ये पंकजाताईच्या विरोधात कुणी जर समजा पंकजाताई बीडमध्ये पडल्या म्हणून त्या संपल्या अशा जर कोणी भूमिका घेत असेल, तर जो अशी भूमिका घेईन त्याला संपवण्याचं काम ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही। पाथर्डी पोलीस हद्दीमध्ये शिरापूर येथील एका इस्माने लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याविषयी स्टेटस ठेवलेलं होतं। त्यानुसार पोलीस त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्या अनुषंगाने सर्व वंजारी व ओबीसी समाजांनी आज पाथर्डी बंदचं आवाहन केलं होतं। आणि त्या अनुषंगाने आज पाथर्डी शहरातील तालुक्यातील सर्व समाज बांधव पोलीस ठाणे येथे मुक मोर्चाने आले होते। त्यांनी पोलीस ठाणे येथे सदर इस्मावर कडक कारवाई करण्याबाबत, कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे। त्यानुसार पोलीस विभागातर्फे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। पोलीस विभागातर्फे सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, निकाल पण लागलेले आहेत, तरी आपण सर्व समाज घटकाने 18 पगड जाती, हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकमेकाच्या श्रद्धास्थान किंवा एकमेकाच्या जाती धर्माबद्दल कसल्याही प्रकारचं आक्षेपार्ह स्टेटस, स्टोरी किंवा व्हॉट्सॲप मेसेज करू नयेत। यामुळे एकमेकाच्या जातीमध्ये व धर्मामध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकते आणि त्याहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की प्रत्येकाने आपापल्या श्रद्धास्थानांचा, इतरांच्या श्रद्धास्थानांचा सुद्धा सन्मान करावा आणि स्टेटस आणि स्टोरी किंवा कमेंट करताना तारतम्य बाळगावं अशी मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।